आता तुम्हाला ही फोडून दाखवते। तेल पण आत काय गेलेलं नाही ह्याव का, एकदम छान झालाय आणि मऊ ह्याव का लुसलुशीत झालाय ह्याव का आहे का, एकदम छान झालाय बघा। तेल पण आत गेलेलं नाही आणि एकदम मऊ लुसलुशीत कुरकुरीत झालेला आहे बघा ह्याव का। नमस्कार, चव गावाकडच्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। व्हिडिओ बघत आहात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। ही आज गावाकडील गावरान पद्धतीनं मेंदू वडा किंवा उडीद वडा अशा आमच्या इकडे गावाकडे म्हणते ती, तर मी तुम्हाला कसा करायचा ती आज बनवून दाखवणार आहे। तर त्याकरिता लागणारं आपण साहित्य बघून घेऊ। उडीद वडा किंवा मेंदू वडा यासाठी लागणारं आपण साहित्य बघून घेऊ। मी 1 वाटी तांदूळ घेतलेत आणि 1 वाटी उडदाची डाळ घेतली। ही जरासं कुठं कुठं काळं दिसतंय, ती माझ्या घरचीच उडीद डाळ आहे, तर त्याला काय होत नाही, काळं जर एखादं टरकलं राहिलं असलं तर उडदाचं, ही घरची डाळ आहे, एकत्रीची डाळ नाही। आता ही दोन्ही मी पातेल्यात ओतणार आहे ह्याव का, आणि भिजत घालणार आहे। ही स्वच्छ 3 पाण्यानं धुवायचं आणि भिजत घालायचं। सकाळी भिजू घाला, रात्री करा, रात्री भिजू घाला, सकाळी करा, नाही तर 5-6 तास भिजत घाला। तुम्ही नुसतं उडीद बी टाकलं तर चालते तर, आणि तांदूळ टाकून निम दोन्ही उडीद आणि तांदूळ ही बी टाकलं तरी चालतंय। आता ही स्वच्छ 2-3 पाण्यानं धुणार आहे आणि 5-6 तास भिजत घालणार आहे। आणि त्यासाठी लागणारं साहित्य, थोडीशी कोथिंबीर घेतली, 2-3 मिरच्याचं तुकडं करून घेतल्यात, पोहे खायचा 1 चमचा मीठ घेतलंय आणि जरासं हिंग घेतलंय। 5-6 तास डाळ आपण भिजत घालू आणि नंतर आपण व्हिडिओ तुम्हाला बनवून दाखवते कसं करायचं ते। मी सकाळी भिजत घातलं होतं, आता रात्री करायला लागले, आणि रात्री घातलं तर सकाळी करायचं। आता माझं 5-6 तास भिजू घालून झाले, तर आता मस्तपैकी झालंय कसं ती बघू। मस्तपैकी ह्याव का झालंय, पाण्याला पण थोडासा जरा कलर आलेला आहे, आणि ह्याव का डाळ पण ह्याव का अशी मस्त भिजलेली आहे, तांदूळ पण छान भिजलेला आहे, 1 नंबर भिजलेला आहे बघा। आणि थोडंसं ही कुठं कुठं काळं दिसतंय, ती आपल्या घरच्या डाळीचं डोळ आहे, त्याला काय होत नाही, खाल्लं तरी ती चांगलंच आहे। थोडं थोडं कुठं तर राहते, घरची डाळ असल्यामुळं, आमच्या खेड्याकडं असं घरचंच असते। आता ही ह्यातलं मस्तपैकी ही पाणी आपण नितळून काढू आणि मिक्सरातनं कुटून घेऊ। आणि ह्याकरिता लागणारं आपण साहित्य पण घेतलेलं आहे। थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, 2-3 मिरच्याचं तुकडं करून घेतलं, तर पोहे खायचा 1 चमचा मीठ घेतलंय आणि चिमूटभर हिंग घेतलेला आहे। आता मी ही पाणी नितळून काढणार आहे। मस्त असं आता पाणी आपलं ह्यातलं नितळून काढलेलं आहे। आता मिक्सरमधून कुटून घेणार आहे बघा, ह्या काही मिक्सरचं भांडं आहे, आता ह्यात कुटून घ्यायचं। ही अशी डाळ ह्या मिक्सरच्या भांड्यात टाकायची, थोडं थोडं कुटून घ्यायचं। पीठ पण घेतलेलं आहे आणि ह्यातच मिरच्या पण टाकणार आहे। आता ही डाळ, तांदूळ, मिरची मिक्सरात टाकलेले, आता मिक्सरवर मी बारीक करून घेणार आहे। आता मिक्सर चालू करते। आता कसं झालंय ती बघू। आता ही वर जी थोडी थोडी डाळ आलेली असती, ती अशी मध्ये घालवायची आणि नंतर एकदा मिक्सर फिरवून घ्यायचा, मस्तपैकी बारीक झालेला आहे। पण ती वरच्या साईडला जे असं राहिलेलं असतंय, ती मध्ये टाकून एकदा चालू करायचा। कसं झालंय ती बघू। मिरची पण छान झाली बघा वाटून ह्याव का, आणि पीठ पण एकदम बारीक झालंय ह्याव का, मस्त झालंय। आता ही दुसरं भांडं काढते। पहिलं न पाणी टाकता मी केलतं भांडं, आता दुसऱ्या भांड्यात थोडंसं पोहे खायचे 2-3 चमचे पाणी टाकलं होतं, त्यामुळे ह्याव का एकदम छान झालेला आहे बघा, ह्याव का एकदम छान पीठ झालंय।
पहिल्या बी भांड्यातल्या काही पीठ आहे आणि ही आताच्या भांड्यातलं पीठ आहे, दोन्ही पण आता मिक्स करून चांगलं फेटून घ्यायचं. ही पहिलं पीठ जरा हिरवट दिसतंय आणि ही पांढरं शुभ्र का दिसतंय तर ती पहिल्या आपण भांड्यात मिरची टाकली होती म्हणून ती पीठ बदल दिसतंय आणि ह्यात नव्हती मिरची. आता दोन्ही मिक्स करून फेटून घ्यायचं. आता ही पीठ आपण छानसं हो का असं मिक्सरातनं काढून घेतलेलं आहे. एकसारखं छान पीठ पण झालेलं आहे. आता ह्यात थोडंसं हो का मीठ टाकणार आहे चवीप्रमाणे. तुम्हाला किती लागतंय त्याप्रमाणे मीठ टाकू शकता, तुमच्या जसं मिठाचं प्रमाण आवडतंय तसं. आता ही चिमूटभर हिंग आहे. कुठल्याही डाळीच्या पदार्थाला हिंग वापरले की पदार्थाला छान चव येते म्हणून हिंग वापरायचं. आणि ही कोथिंबीर पण टाकून घेते. आता ही पीठ एकदम छान करायचं हो का असं मिक्स. ही पीठ आपलं उडीद वड्याचं किंवा मेंदू वड्याचं असं हातानंच एकसारखं एका साईडनं असं चांगलं फेटून मिक्स करून घ्यायचं. एक जीव पिठाचा झाला पाहिजे हो का. आणि पीठ पण वेगळंच होतंय बघा हो का. मगाशी कसं दिसत होतं आणि आता कसं दिसत होतं बघा. एकाच साईडनं हो का असं फेटून घ्यायचं, एकाच असं हातानं हो का. मगाशी कसं पीठ दिसत होतं ना आता बघा कसं पीठ झालंय, पातळ झाल्यासारखं एकदम छान पीठ झालेलं आहे. वास पण छान यायला आहे पिठाचा. आता मी कसं करायचं ती तुम्हाला बनवून दाखवते. पीठ आपलं झालंय, आता तळायला घेऊ. गॅस चालू करते. गॅस चालू केलाय. आता कढई गरम करायला ठेवते. कढई आता गरम करायला ठेवलेली आहे. कढई आपली गरम झालेली आहे. आता मी तेल ओतणार आहे. तेल किती पण ओता, थोडं जास्त असं काही नाही. शिल्लक आपलं राहतंयच तळून परत तेल. तेल आपलं गरम करायला ठेवलेलं आहे. आता ही कसा करायचा ती तुम्हाला दाखवते हो का. ही असं हातावर घ्यायचं, पाण्यात आधी हात बुडवायचा, नंतर हो का असं करायचं आणि असं करून हे तेलात असं सोडायचं. नाही तुम्हाला जमलं तर हो का असं हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि हो का असं करायचं आणि हो का ही असं सोडायचं. एकदम खायलाही चांगला आहे पदार्थ, पण ही सोडायचं तेलात मात्र अवघड आहे. हे असं तुम्हाला मी बनवून दाखवणार आहे. पाण्याचा हात घेतला की हाताला चिटकत नाही हो का. अलगद सोडायचा आणि चांगला मंद ह्याच्यावर बारीक गॅसवर मोठ्या गॅसवर करत राहायचं. 1-2 मिनिटात तर चांगला ह्याला कलर येतोय. हो काय असा मस्त तळायला आहे बघा. खायला पण एकदम छान लागते. घरच्या घरी घरचंच साहित्य आपलं. हे असं उलटा पालट करायची आणि तेल पण जास्त जात नाही ह्याला. तुम्हाला दाखवते नंतर फोडून. आणि कलर पण छान यायला लागलाय बघा ह्या का असा. बारीक गॅसवर मी तळलंय म्हणजे मध्ये कच्च राहत नाही. बघा कलर कसा यायला लागलाय तळल्यानंतर. बारीक गॅसवरच तळलंय कारण बारीक गॅसवर तळल्यामुळं छान सावकाश तळलं जातंय आणि एकदम छान होत्यात. तेल पण जास्त पेत नाही, कलर पण छान येतंय. असं सारखं मिक्स करत राहायचं, करपू द्यायचं नाही काय नाही, सावकाश करायचं.
आपला आता तळून झाला, कलर पण चांगला आलाय बघा, छान तळलं गेले. आता मी काढून घेते. आता आपला मेंदू वडा किंवा उडीद वडा असं ह्याला म्हणते ती, आता ताटात मी काढून घ्यायले. हे का कलर पण मस्त आलाय. लय बी कलर आला की काळपट खाऊ वाटत नाही. आता दुसरं उडीद वडं मी तळायला असं पाण्यात हात उगं किंचित बुडवायचा आणि हे असं पीठ घ्यायचं. हे काय असं पीठ घ्यायचं आणि इकडं तिकडं पीठ घ्यायला असं व्यवस्थित अंगठ्यानं गोळा करायचं आणि मध्ये असं वेच पाडून तेलात टाकायचा. हे का हो काय असं एकदम सोपं आहे करायचं, काय अवघड नाही. आपल्या घरात साहित्य तर असतंच. ही करायला अवघड तुम्हाला वाटेल म्हणून पण असं मी परत आणि नंतर दाखवायले. जरा थोडं वाकडं तिकडं आलं तरी काय बिघडत नाही, झाकून जातंय तळल्यावर. हो काय असं गॅस मी बारीकच ही करायचा असं असतंय म्हणून बारीक गॅसवरच आधी, नंतरनं जरा मोठा करायचा. सारखं मोठा बारीक करत राहायचा. हे काय असं वेज पाडायचं आणि असं तेलात सोडायचं. खायला पण ही एकदम चांगला असते. आपला दुसरा घाणा सुद्धा मेंदू वडा उडीद वडा तळून तयार झाला बघा. आता हे काढून घेते ताटात. एकदम छान झालाय बघा. आपला मेंदू वडा उडीद वडा मस्तपैकी तळून छान झालेला आहे. कलर पण मस्त आलेला आहे आणि डाळ सांबार पण इकडं ही मी बनवलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ पहिला पाठवलेलाच आहे मी करून. मस्तपैकी आपलं बनवून तयार झाले. ही बनवण्याची पद्धत कशी वाटली ती कमेंट बॉक्सवरून सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.